श्रीराम समर्थ. सत्तेमुळे आणि धनामुळे मिळणारी समान मान्यता, सांसारिक सौख्य ह्याच्याशी धन्यतेचा सुतराम संबंध नाही. एखादा मनुष्य अत्यंत गरिबीतून बडा श्रीमंत झाला, कर्तृत्ववान झाला तर त्याला नशीबवान म्हणतील, पण त्याला धन्य म्हणता येणार नाही. मग ह्याला कारण सुद्धा असं सांगितलं आहे की धनामुळे मिळालेलं सौख्य हे शाश्वत नाही. कारण धन किती मिळवले तरी पूर्णता आहे का हो? किती धन मिळवावे म्हणजे आपण सुखी होऊ? या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकत नाही. म्हणजेच त्याच्यामध्ये तृप्ती नाही. मग ज्या सौख्यात तृप्ती नाही त्याला सौख्य कसं म्हणता येईल? म्हणून महाभारतकार असं सांगतात, लाभानां श्रेय आरोग्यम सुखानां तुष्टिरुत्तमा. सर्व लाभात उत्कृष्ट लाभ म्हणजे आरोग्य आणि सर्व सुखात उत्कृष्ट सौख्य म्हणजे तृप्ती, संतोष, समाधान. सुख तृप्तीत आणि समाधानात आहे. असमाधानी मनुष्य राजवाड्यात राहिला ना तरी दुःखीच असतो आणि समाधानी मनुष्य झोपडीत राहिला तरी आनंदात असतो. मग ह्यातला खरा सुखी कोण? तर ज्याने समाधान प्राप्त करून घेतलाय तोच खरा सुखी आणि तोच खरा धन्य. म्हणूनच राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. म्हणूनच ज्याला समाधानाचा कल्पवृक्ष लाभलाय ना त्याला या भूमीवरती काहीही उण नाही. अहो, कारागृहात जरी राहिलं तरी राजमंदिरासारखं तिथे त्याला वाटणं, किंवा शृंखला जरी गळ्यात असल्या, बेड्या गळ्यात असला तरी आपल्याला पुष्पांचे हार घातले असं जर समाधान सावरकरांनी मानलं की नाही. म्हणून लौकिकदृष्ट्या समाधानी मनुष्य दरिद्री असला तरी सुद्धा संतुष्ट धनिकांपेक्षा तो सुखी असतो. कारण धनिकांना मिळणारा मान व सौख्य हे शाश्वत स्वरूपाचे नसते आणि जन्मभर, कारण दारिद्र्य येत्यास त्यांच्या दुःखाला सीमा राहत नाही. म्हणूनच खरं समाधान हे मिळतं, ते सुख मिळतं, ते तृप्तीमध्ये मिळतं. श्रीराम समर्थ.